मित्रमंडळ, नवसाला पावणारा रायगडचा राजा, सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. नमस्कार, कसे आहात सगळे? तुमच्याकडून एक मदत हवी होती. नाही, मदत खूप मोठी नाहीये. मदत एवढीच आहे की तुमचा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवून पुढील संपूर्ण गोष्ट पाहावी. कारण या गोष्टीतलं पात्र आपल्या सगळ्यांच्या जवळच आहे. बाप. आपल्या लाडक्या बाप्पाच्या चरणी आज एका बापाची गोष्ट आम्ही सांगणार आहोत. आज आपण आनंदात हा सोहळा संपन्न करतोय. तिथे काही माणसं आजही परिस्थितीमुळे बेघर आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे. मग ती आपल्या हातून, आपल्या बाप्पाच्या आशीर्वादाने नक्की होईल. बोला गणपती बाप्पा मोरया. बाप करुणी पापी बलहे, सैरा वैरा पळकाईरा. अरे काय काय केलं भल्या माणसा देवाला सार करते. काय काय केलं भल्या माणसा देवाला सार करते. म्हातारपण. म्हातारपण म्हणजे नाजूक वेल. वेलीवरच्या सुंदर फुलांवर सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगा खांद्यावर खेळवणाऱ्या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं. वेल बघा, नेहमी झुकलेली आणि वाकलेली असते, कुणाचाच आधार नसतो म्हणून. तसंच हे म्हातारपण, झुकलेलं आणि वाकलेलं, निष्प्राण वेलीसारखं. बाबा, कोण आहात तुम्ही? आज गणेशोत्सवात जिथे सगळीकडे आनंद आहे, तिथे दुसऱ्या बाजूला तुमची परिस्थिती पाहून खूप वाईट वाटतंय. मन भरून आलं. सांगा बाबा, काय मदत करू शकतो तुमची? भूक लागलीये, काहीतरी खायला द्या. बाबा, अशी कोणती परिस्थिती तुमच्यावर आली की तुम्हाला भीक मागावी लागते? मी म्हातारा झालो, हातात काही कमाई नाही, म्हणून माझं घरात काही मोल नाही. रोज घरात भांडणं, टोमणे, मग कंटाळून मीच घर सोडलं. मुलाने मात्र एका शब्दानेही अडवलं नाही. या शहरात म्हातारा माणूस म्हणून कोणी काम देत नाही, मग पोटाची भूक भागवायला भीक मागतो मी. बाबा, एक सल्ला देऊ? तुमच्या मुलाशी बोलून बघा. तुम्ही घर सोडल्यानंतर त्याला त्याच्या चुकांची जाणीव झाली असेल. हवं तर मी बोलतो त्याच्याशी. नाही, त्याची काही गरज नाही.